त्यानंतरच त्या बातमीवर त्या माहितीवर विश्वास ठेवायचा आहे. कारण असं एकदा झालेलं आहे इतिहासामध्ये, आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. ज्यावेळेस एक स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकेने, त्यावेळेस ॲडॉल्फ हिटलर त्याचा हस्ताक्षरातील म्हणजे त्यांच्या हँडरायटिंगची अनेक रोजनिशी म्हणजे डायरी ज्याला म्हणतो आपण, रोज लिहिली जाते, तर ही डायरी विकत घेतली आणि ती प्रत्येक प्रकाशक कंपन्यांना त्यांनी विकली आणि कंपन्यांनी ती पब्लिश केली. आणि पब्लिश झाल्यानंतर ती लोकांपर्यंत पोचली आणि जेव्हा लोकांपर्यंत पोचली आणि तिच्याविषयी चौकशी सुरू झाली तर लक्षात आलं की तथाकथित जी हस्तलिखित रोजनिशी आहे ती रोजनिशी नकली आहे, डुप्लिकेट आहे, ती खऱ्या हिटलरची नाही. बघा केवढा गोंधळ उडाला, किती फसगत झाली. हे एक साधं उदाहरण आहे, लक्षात ठेवा फक्त. पण ही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात घ्या, आजच्या काळामध्ये पण बऱ्याचशा अशा ज्या गोष्टी आहेत प्रसारमाध्यमांद्वारे ज्या लोकांपर्यंत पोचतात त्या अपूर्ण असतात, चुकीच्या असतात किंवा नकली असतात किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा सत्याचा आधार नसतो. आणि म्हणून आजच्या काळात तर ही अतिशय महत्त्वाची गरज बनलेली आहे की जी माहिती किंवा जे महत्त्वाचे जे काही संदेश असतात ते आपल्यापर्यंत पोचताना किंवा पोचल्यानंतर त्याची चिकित्सा करणं गरजेचं आहे, त्याची चाचपणी करणं गरजेचं आहे, त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, तरच आपण त्या माहितीचा स्वीकार करावा. त्याच्यानंतर म्हणजे डोळे झाकून कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवू नये, हे आपल्याला याच्यातून सांगायचं आहे. त्याच्यानंतर संबंधित व्यावसायिक क्षेत्र आपण बघूया. आपण बघू शकतो की आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला संबंधित दूरदर्शन आपण बघितलं किंवा न्यूज चॅनल्स बघितलेत ज्याला आपण प्रिंट मीडिया पण म्हणतो, त्याचबरोबर आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया पण म्हणतो, आणि त्याच्यानंतर आज डिजिटल मीडिया आलेला आहे ज्याला आपण सोशल मीडिया असं म्हणतो. तर या सर्व गोष्टींमध्ये इतिहासकाराचं काय स्थान आहे किंवा इतिहासकाराचं महत्त्व काय आहे. एखाद्या इतिहासतज्ञ असेल किंवा इतिहासकार असेल किंवा संशोधक असेल तर अशा संशोधकाची त्या ठिकाणी काय गरज आहे का, त्यांना सेवेची संधी मिळते का, त्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. तर या दृष्टीने आपण जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की बातमी मागची बातमी ज्यावेळेस सांगावी लागते, म्हणजे एखाद्या बातमीचा ज्यावेळेस त्या ठिकाणी उल्लेख प्रसारमाध्यमांमध्ये येतो त्यावेळेस प्रसारमाध्यमांमध्ये त्या बातमीची बातमी म्हणजे त्या बातमीचा इतिहास सांगणं गरजेचं आहे. ती बातमी कुठली आहे, कशा संदर्भात आहे, त्याचा भविष्यकाळामध्ये किंवा भूतकाळामध्ये त्याचा काय संबंध आहे, या सर्व गोष्टींची ज्यावेळेस त्या ठिकाणी चाचपणी होते आणि जेव्हा या सर्व गोष्टींचा उलगडा होतो त्यावेळेस त्या उलगडा करण्यासाठी त्या काळातले माहिती असणारे किंवा इतिहास जाणणारे इतिहासकार यांची आवश्यकता लागते. आणि मग अशा वेळेस ते लोक त्या ठिकाणी भूतकाळातल्या गोष्टींचा संदर्भ वर्तमान काळाशी लावून देतात. त्याचबरोबर वर्तमानपत्रांमध्ये विविध जे काही लेख छापून येतात, काही 50 वर्षापूर्वीचे, 100 वर्षापूर्वीचे, त्याचबरोबर अनेक आहेत असे इतिहासावर आधारित असे असतात. मग अशा वेळेस इतिहासावर आधारित असणारे लेख जे आहेत तर ते कोणाच्या मदतीने घेतले जातात, तर ते इतिहासकारांच्या मदतीने, इतिहास संशोधकाच्या मदतीने, इतिहास अभ्यासकांच्या मदतीने घेतले जातात. आणि म्हणून इतिहास अभ्यास करणाऱ्या संशोधकांना अशा या वर्तमानपत्रांमध्ये नोकरीची संधी मिळते, सेवेची संधी मिळत असते. एवढंच काय, आपण बघतो एखादा चित्रपट आहे, समजा पद्मावत आहे किंवा तानाजी पिक्चर आहे, असे अनेक काही हिस्टॉरिकल पिक्चर असतात. आणि ह्या पिक्चरमध्ये या चित्रपटांमध्ये इतिहासकाराला फार महत्त्वाचं साधन असतं, कारण त्या काळातला इतिहास उलगडून बघायचा असतो, त्या काळातल्या इतिहासाच्या घटना त्यांची माहिती त्या दिग्दर्शकाला द्यावी लागते, त्याचं प्रेझेंट करावं लागतं आजच्या काळामध्ये. आणि म्हणून अशा वेळेस इतिहास तज्ज्ञांची माहिती घेऊन, त्यांची मदत घेऊनच अशा प्रकारच्या फिल्म्स तयार होतात. म्हणजे बातमी असेल, प्रसारमाध्यम असेल, चित्रपट असेल, दूरदर्शन असेल, या सर्वांवर जो इतिहास दाखवला जातो त्यामागे इतिहासकाराची भूमिका महत्त्वाची ठरते. आता इतिहासासंबंधित असणारे लेख कोणते आहेत? अग्रलेख आहे, लेख आहे, दिनविशेष आहे, आढावा आहे, बातमी आहे, सदरे आहे. आता हे तुम्हाला कशासाठी येणार? संकल्पना चित्र लिहून काढा तुमच्या वहीमध्ये आणि पाठांतर करून घ्या. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा एखादं वर्तमानपत्र विशेषांक काढतं, जसं 1914 मध्ये पहिलं महायुद्ध झालं, मग 2014 मध्ये किती वर्ष झाले त्याला? 100 वर्ष. मग 100 वर्ष झाल्यानंतर त्याच्यावर आधारित एक लेख लिहिला जातो, एक अनुभवपट, चित्रपट छोटासा तयार केला जातो, शॉर्ट फिल्म तयार केली जाते किंवा माहिती दिली जाते वर्तमानपत्रामध्ये. मग यासाठी त्या काळातील घटनेचा इतिहास माहिती असणाऱ्या इतिहासकाची आवश्यकता आहे. जसं 1942 मध्ये चले जाव आंदोलन झाले, 2017 मध्ये याला 75 वर्ष पूर्ण झाले. मग अशा वेळेस वर्तमानपत्रामध्ये जे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा घेतले जातात ते सर्व आढावे हे इतिहास तज्ज्ञाच्या साह्यानेच घेतले जातात. म्हणून इतिहास तज्ज्ञाला या ठिकाणी सेवेची संधी मिळते.
आज आपण जर बघितलं आकाशवाणी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा आहे. आपण आकाशवाणीमध्ये बघितलं 15 ऑगस्ट 1947ला जे भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी, ते कशावर केलं? आकाशवाणीच्या माध्यमातून. मग आकाशवाणीचा इतिहास महत्त्वाचा माहिती असणं आवश्यक आहे, कारण त्या काळातल्या ज्या काही घटना आहेत, ऐतिहासिक घटना आहेत, त्या आकाशवाणीच्या माध्यमातूनच आपण त्या सत्यतेवर आधारित त्यांची पडताळणी करतो आणि म्हणून त्या काळातला इतिहास देखील आपल्याला माहिती करून घ्यावा लागतो. त्याचबरोबर एखाद्या कार्यक्रम प्रसंगी अभ्यासकाची गरज लागते. उदाहरणार्थ राष्ट्रीय नेत्यांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष झालेत आणि मग त्या पटीत जी वर्ष झालेत त्याची जी माहिती आहे, ती जी चर्चा आहे ती करण्यासाठी, त्या नेत्यावर भाषण करण्यासाठी त्यावेळेस आपल्याला इतिहास तज्ज्ञाची माहिती घ्यावी लागते, इतिहास तज्ज्ञाची मदत घ्यावी लागते किंवा इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. तसंच आकाशवाणीवर पण दिनविशेष कार्यक्रम असतात. म्हणजे आपण जसं याच्यामध्ये जे सकाळी प्रार्थना घेतो, त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा आपण नेहमी दिनविशेष घेतो. तर त्या आजच्या दिवसाला मागच्या वर्षांमध्ये काही घटना ज्या घडल्या असतील त्याचा उलगडा करण्यासाठी इतिहास तज्ज्ञांची आवश्यकता आहे. दूरदर्शन आणि इतिहासाचं जवळचं नातं आहे आणि मग इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृत करण्याचं महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला आहे. रामायण, महाभारत यासारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, त्या काळातल्या जी भाषा आहेत या ज्यांची जाणकारांची मदत होते, इतिहास तज्ज्ञांची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी संपूर्ण जी मदत घेतली जाते ती इतिहासवाल्यांची किंवा इतिहास अभ्यासकांची किंवा इतिहास तज्ज्ञांची, इतिहासकारांची. आणि अशा इतिहासकारांना त्या संशोधनामध्ये, त्या माहिती पुरवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेवेची संधी मिळते, मोठ्या प्रमाणावर त्यांना नफा देखील मिळतो. त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये जे डिस्कवरी चॅनल्स आहेत, जिओग्राफी, हिस्ट्री असे जे चॅनल आहेत, याच्यामध्ये सुद्धा भारताचाच नाही तर जगभरातील जो इतिहास आहे त्याचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला करून द्यावा लागतो. तो खुला करून देताना सुद्धा त्या काळामध्ये असणाऱ्या ज्या घटना आहेत ऐतिहासिक, त्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ लावण्यासाठी इतिहासकाराची आवश्यकता आहे. कारण आपण भूगोल, इतिहास घरबसल्या जाणून घेऊ शकतो, तर त्याचा आधार हा इतिहास असतो आणि हा इतिहासकारच उलगडू शकतो. इतिहासातील निवडक भागांचे व्यक्तित्व रेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. उदाहरणार्थ कर्तृत्वान स्त्री पुरुष, खेळाडू, सेनानी इत्यादी. त्याकडे वास्तू, किल्ले, साम्राज्यांचे उदय असतं. इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिका देखील उत्सुकने लोक बघतात. तर अशा प्रकारे वरील सर्व क्षेत्रामध्ये इतिहास तज्ज्ञांची आवश्यकता असते. मग चित्रपट असेल किंवा एखादा चित्रपट काढलेला एखाद्या खेळाडूवर, तो देखील त्याचा इतिहास माहिती असणं आवश्यक. जसं मेरी कॉम आहे, अनटोल्ड द स्टोरी आहे धोनीचा. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरचे चित्रपट आहेत, अनेक असे मोहम्मद अझरुद्दीनचा चित्रपट निघाला होता. जे स्पोर्टमॅन आहेत त्यांचेसुद्धा चित्रपट निघतात. हे चित्रपट काढण्यासाठी सुद्धा त्या काळातला इतिहास असणं, माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्या, ही एक माहिती दिलेली आहे. तर ही मी तुम्हाला फोटो स्लाईडच्या माध्यमातून दर्शवतो. तर ही फोटो स्लाईडच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ती ही याप्रमाणे बघा की प्रसार माध्यमे आणि इतिहासामध्ये कशा प्रकारे माहिती एक अतिशय महत्त्वाची आहे. बघा, भारत एक खोज ही जी काही मालिका सुरू झाली होती डिस्कवरीवर, खूप लोकप्रिय झाली होती. 85% लोकांपर्यंत ती पोचली होती. तर त्यामध्ये संपूर्ण भारताचा सांस्कृतिक इतिहास, आर्थिक इतिहास, राजकीय इतिहास उलगडलेला गेला होता. आणि ती जी भारत एक खोज ही मालिका सुरू केली ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी लेखन केलेली होती, स्वतः लिहिलेली होती, ती म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया. तर डिस्कवरी ऑफ इंडिया ह्या कादंबरीवरून ही मालिका तयार केली आणि मालिका तयार करणारे जे दिग्दर्शन आहेत ते म्हणजे श्याम बेनेगल. अतिशय छान पद्धतीने ही मालिका लोकांसमोर मांडली. त्याचबरोबर कलावंत रोशन सेठ यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका साकारलेली होती आणि अतिशय प्रसिद्ध पॉप्युलर अशी ही सिरियल झाली होती, ज्याच्यातून लोकांना भारताचा सर्व इतिहास, जवळजवळ सर्व असा इतिहास जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारत एक खोज ह्या मालिकेने केलं. आणि म्हणून आपल्याला हे गोष्ट, पण ही सर्व करण्यासाठी कोणाची गरज लागली तर इतिहास तज्ज्ञांची. तर अशा प्रकारे आपण भूतकाळातल्या घटनांवर जे मालिका किंवा लेख लिहितो त्यावेळेस आपल्याला भूतकाळातील माहिती असणाऱ्या इतिहास तज्ज्ञांची, इतिहासकारांची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. याचा स्वाध्याय लिहून घ्या आणि स्वाध्याय लिहून तो पाठांतर करून घ्या. अतिशय सोपा आहे स्वाध्याय. याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि हे जे 5वं प्रकरण आहे हे 5वं प्रकरण काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे.